मगाशी बघतोय मी तुझं. आता काय झालं बोलायला? हा तेव्हा बरं असं करायला. हा आता विचारतो ना, उत्तर राहायला नको. कुठे चाललास? हा हे काय डोकीवर काय? चेष्टा करते माझी. जरा सांगितलं मदत कर तर ऐकले नाही, तिथून आली. तुम्ही कुठे भेटता? तू तर काय बोलत नकोस. तुला सांगितलं तर आंब्याची पानं घेऊन ये. ऐकलास माझं? ऐकलास? हे करून वाट झाली. बोलला काय ऐंशी बापाला नाही येत. हो माझा बाबू असा आहे, माझा बाबू कसा आहे. बाबू अजिबात ऐकत नाही. अरे बघा तरी माझं कसं आहे ते. तेव्हा आपलं सरळ होतं, तेव्हा आपलं सगळं काही केलं. आता ह्या पायाने आंब्यावर चढणार. हो कसं झालंय ते बघा. जवळ येतच नाहीये. याप्रमाणे होतं बघा तसं. हो आणि आता तुम्ही सांगणार हो एवढं आहे तर मग कशाला करायला पाहिजे? कशाला काय कशाला? त्याला कारण आहे. हो तुम्हाला कुठं सांगत नाही. हो तुम्ही काय म्हणणार एवढं हे काय म्हणतात ते पाय असं करत करत तुम्ही कशाला यायला? कोणाला पाठवून घेणार? आता कोणतरी कमी आहे. आता त्याला जर माझं काम करायला पाठवलं ना तर तो काय करतो माहिती आहे तिथे? माझी चेष्टा करतो तिथे. हो आपली मोठेपणा सांगतो. मग मला सांगा माझं कोणीतरी वाईट सांगितलं तर मला कोणतरी बोलवणार. मग असं आहे जग. कोणावर भलं करायला नको म्हणून मरायला इथे यावं लागतं. सगळे आता एक आहे पाहिजे तेव्हा कोण नव्हतं. आता कुठून आलास? कुठे गेलेला? हे दाखवतो आहे. सगळं करावं लागतं मला. असं नाही काहीतरी देतो की नाही तुम्हाला? तेव्हा सांगता अरे तुम्ही कुठे होता एवढे दिवस? कुठे गेलेला? काही जमत नाही हो यांना. हो वाजत्री कशी व्यवस्थित बसले पाहिजे. हो लग्न समारंभ म्हटल्यानंतर वाजत्री महत्वाची. हो कित्येक खर्च आला तरी चालेल, वाजत्री चांगले पाहिजे. सध्या तसंच आहे. हो आता हे सगळं मी करतोय. आता इथे येण्याचं कारण काय तर देवाचं लग्न आहे. आता देवाचं लग्न सोडून मी तिथे जाऊ मग हो देवसेवा. देवसेवा कशाला? देवाने मला सांगितले अरे देवा राहतो आहे. हो आपण फक्त निमित्त करत राहायचं. आता बघा सगळी तयारी केली आहे. नारळ झाला, अंतरपाठ झाला, हार झाला, अक्षता झाली. हे झालं. अरे रे मेलेला पान सांगितलं. पान कसं दिलं ते बघा आपल्याला. काय बोलणार आहे ना? सुपारी आहे का? सध्या महाग झाले पण आहे. मला काय मलाच हे सगळं मिळणार म्हणून मी काही मागे पुढे बघत नाही. आंब्याची पानं बघा मेल्याने कशी आहे आपल्याला. हे आता काय करायचं? असू दे भागून जायचं. काय नसतं की भागून जायचं असतं. देश माहिती काय झालं? घंटा घंटा लग्न आहे पूजा आहे का एकादशी आहे? घंटा आणायला सांगितलं तर कोण ऐकणार नाही. हे आणि ते आहे मोठेपणा सांगतात. अरे मुहूर्त जवळ आला तरी अजून कोणाचा कसा पत्ता नाही. अरे बाबा लग्न आहे की नाही?
एवढी तगडी टाकी असून जमला आणि मी किती नाचलो बा आज बरं आहे आणि तो कुठे फोडून आला अरे बापरे जरा सांग कोण बाबा एकाएकाला सांगा त्याला विचारतायत त्याला सांगू तू बोलून शांत ज्ञानात यावं वर्ण ते नाही तुला दूर आहे दूर त्याचं नाव तू कशाला सांगतो काय बाबा काय तुझं नाव काय पुढं धानकिनी धानकिनी गेलं नाही तसं हा जमलाच लवकर काय तेव्हा ही परिस्थिती तेव्हा सगळे हाडच नाही कुठून आलास स्मशानातून हा बरं आहे हा तुझं काय बाबा तुझं नाव काय काय? अरे नीट बोल हिंदी काय एक एक शब्द बोल मग मला समजेल माझं कसं दामू भज्जी मग ची आता तसं तुझं नाव मला सांग भाऊ सांग सावकाश तुला विचारलं का दुसऱ्याला शिकवतो दुसऱ्याला शिकवलं सोपं असतं स्वतःला काय आचरण शांकिनी म्हणजे तेव्हा मुलगी आहे का तो शांकी तू शांकी हा शांकू थांब ह्या बावड्याच्या पोटात गोळा एवढा मोठा गोळा येईपर्यंत काय करत होता एवढा मोठा गोळा आला पोटात तुझं बाबा नाव काय हा भूताचा गण म्हणजे भूत आहेस तू हा वा 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 उभे राहा इथेच उभे राहा बसा बसा लग्न आहे काय झालं का बसायला सांगितलं कुठे बसणार एवढा कळतं तिथून इथे आला जरा नाचावलं असतं ते नाही जमलं बसायला
देवा आहे ना कुठून आणलेलं रे? हा? बाबा तू हलू नको तुझ्या इकडे पोटात गोळा आला. मला याच्यात हात जरा उलट दिसतो. खाऊन टाक. बाबाराव, तुझं नाव काय? हा? धोती का घातली? धोतीचा विचारच नाही. पुढे हा, पुढे. तुझं नाव काय? बाबांनी हा, ती लहान आहे हा, शरीराने मनाने सगळ्याने. तुझं काय झालं हा? तुला सरळ बोलता येत नाही तेव्हा आलो काय काय रे? कोण आहे तो? याला बोलता येत नाही भाई बाबा. हा पांडू आहे, पांडू आहे. पांडू आहे. आणि मला कोणता सांगतोस? हो? आई बाबाने हे शिकवलं खोटं बोलायचं. पांडू नाव आहे तर मग धोती घाल काय सांगतो? काय झालं? मध्ये तुम्ही बोललात ना बरोबर मला समजलं. काय नाव काय तुझं? आणि ते काय सांगताय पांडू म्हणून? पांडू आहे. हा? पांडू काय म्हणतो? ए खोटं बोलू नको. तो पण नाव आहे का तुला? मग काय कुठून आलास? कुठून आलास? काय रे? कुठून आलास? ए काय सांगतोय? कुठे चाललास कुठे? काय आहे? कोणाचं? मोठ्यानं बोल. देवाचं लग्न. अरे त्या पोरांकडून तरी शिक. मागाशी बघतोय मी तुझं. आता काय झालं बोलायला? हा? तेव्हा बरं असं करायला. हा? आता विचारतो ना उत्तर द्यायला नको. कुठे चाललास? हा? हे काय डोकीवर काय? हा? बस्तारा? कोणाला घेऊन चाललाय? बस्तारा कोण आणतो? मग तू काय घेऊन जाणार? आणि एवढा मोठा एकच आहे. तू आहे बस्तारा. बाकी लग्न झालं हा? असा झाला वरती म्हणजे काहीतरी केलं असणार. तू चेष्टा करतो हो? तिकडे काय पाहतो? मुलगी आहे वस्तारा म्हणून सांग. अरे देवा, हा मुळातच वाकडा आहे. काय रे बाबा तुझं नाव काय? काय नाव? कुठून आलास? मशानभूमीतून आला. सरळ इकडे झाला. कोणी दिले तुला आमंत्रण? तुला विचारलं तर तू पण हे करून टाकायची गोष्ट आहे. ताजी राहण्याची काय करत होती? बाबा तुझं हे तू काय म्हणतेस बद्दी डोकीवर? देवाचे वस्त्र अलंकार. त्याने वस्तारा आणलं, अलंकार आणलं. वा वा वा, तुझं लग्न झालंय? हो. वा, म्हणजे आयुष्यात काहीतरी केलं हा असा झाला. हो, चेष्टा करतो माझी. तुला मुलं बाळ का? आहे. आहे तुझी? वा, छान छान. आता लग्नाला सुरुवात करतो. तुम्ही काय मला मदत करणार आहात? हो. काय काय करणार? देवाला मदत करतो काहीतरी. हा?
काय आणि तुम्ही कुठे राहणार ते काय करताय इथे खरंच इकडे या इकडे तू इथे उभा राहा हे तुम्ही असे बाजूला राहा हा काय झालं तुमचं लग्न झालं का विचारताय तो? माझं लग्न झालं मुलगा आहे मला हा आला नाही आलं कशाला पाहिजे तुला आलं तुला तुला तिथे जेवणाच्या इथे भेटणार मला आलं नाही म्हणून जेवणाचं मी पाहतो काही बोलतो चेष्टा करतो माझी म्हणून आवाज लवकर देवा हे देवा बोला जरा पुढे या हा प्रथम आपण श्रीफळ साऱ्या देवदेवतांना आमंत्रित करायला हवंय आणि याच्यासाठी श्रीफळानेच हवं माझं काम करण्याची बंद केली आणि म्हणून आपली निवड आम्ही केली आहे. आता मला असं तर भागवून घेतलं मला आवडत नाही बरोबर आहे. हे जरा घ्या देवाचा हात लावून इकडे या तुझं काय तुझं लग्न आहे तू हात लावतोस ते देव हा अरे देवा बसा बसा खाली बसा देवा हे देवा नाव घे हा हा विडा देवा विडा 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 कुलदेवताय नमः ग्रामदेवताय नमः काय झालं आवाज कसा माझा आणि ते ऐकता येते तू मला शिकू नको आवाज येत नाही म्हणून वरती सांग नमः मी सर्वांना आवाज देतोय आणि तसे ते एक एक करून पुढे येत आहे सगळे पाहिजे शुभ कार्य आहे कुणाला हे टाळायचं नाही हा कुलदेवताय नमः ग्रामदेवताय नमः हे पान जरा तिकडे लांब काय तेव्हा माझ्या नावानं पान कशाला मी आहे ना रे जे नाही त्यांच्या नावाने ठेवायचं आहे हा ते कोणाच्या ठेवलं माहित आहे कोणाच्या ठेवलं ते अशीच केले त्यांच्या कारण जास्त विघ्न त्यांचंच असतं काय करतो म्हणून आला लवकर काय झालं येऊन कानात दे फक्त बोलायची हिंमत नाही कानात चला उभे राहा सगळे सांगणं देतो काय ऐकून नाही केलं काय होतंय काय होतंय काय तुला जरा शांत बस भूक लागली लग्न झाल्याशिवाय जेवण नाही जेवणाचा सोडून काहीतरी बोल तर देवा सारे भाविक जन हो भक्त जन हो आज आमच्या देवाचं लग्न आहे ओ भटजी मला थांबा काय अपशकुन झालं हा बोला आली पा अरे देवा देवा हे कोणी उचललं सारं अदृश्य झालं
आता हो काय करायचं? कुठे गेलं? हो तुम्ही तर इथं होता, मी डोळे मिटलेले आणि देवाला सांगणं घालत होतो. म्हणजे तुझा लक्ष आहे, मला माहित आहे. यांना विचारा. तू म्हणलं हे कोणी उचललं? खरं सांग, तुझं काय म्हणणं? हा दोघांनी हा तू वाहू दोघांनी काय रे? हा आणायला सांगितलं तर कोणी आणलं नाही. हा इथे काय करायला आलात तुम्ही? लग्नाला आलात ना? मग कशाला उचलला ते? आम्ही कुठं उचललो? कोण जाणार आता परत आणायला आणि कोण करणार हे सगळं? ते सांगतात की ते वेळ आहे. हो जरा तुला नंतर बघ. पांडू काय बाबा कुठे? काय खरं सांग. सुपारी दोन होत्या सुपाऱ्या, एक कुठे? हा दोन सुपाऱ्या इथे होत्या, एक कुठे गेली? माहित नाही मला एकच कशी तुला मिळाली? हा काय रे? बाकीचे जेवढे सगळं ठेव. मग माझा अंत पाहू नको. आम्ही पहिलाच सांगतो. हा अरे अरे देवा देवा काय रे? हा हे विड्याचं काय केलंय? आता याच्यावर भागू. काय करणार? हो पण एक झालं, दुसरी सुपारी कुठे आहे? हा याच्याजवळ भाग. मला माहित आहे श्रीफळ कुठे आहे? हा खरं सांग, तुझ्याकडे श्रीफळ नाही? ठेव ठेव. ते काय बाकी ठेव म्हणतो मी. चोरी लुबाडी केली म्हणून लवकर आलास वरती. चांगले गुण पाहिजे माणसाच्या अंगात. त्याने लग्न कधी केलं? त्याला मुलगी आहे. तुला काय आहे? हे करतो फक्त. बाबा ठेव बाबा. सुपारी कुठे? माहित नाही. येताना कळतं तेव्हा पाठी गेली. काय रे बाबा तुझे? मला कोणी बोलवलं ते लग्नाला? फुकटचा मला त्रास. काय मग पाच नारळ ठेवले आहेत तुला. उगा कारण नसताना पाच नारळ घेता. हो सवय लागली आहे तुम्हाला वाईट. सगळं नीट करतो. आता हात जोडा. कुणाचाही हात पुढे येता कामा नये. काय झालं का? जरा थांब ना, देवाच्या लग्नाला आलाय. हे काय करतो? हात जोडा. तर देवा, आमच्या देवाचं लग्न आहे. त्या असं बोलायला काहीतरी जेवण आहे. म्हणजे काय यांना जरा शिकवा. ते बोलतय. तुला काय बोलायला आहे? ते बोलतात, तुला बोलता येत नाही. तू करून दाखवतो. बोल. तर देवा, आमच्या देवाच्या लग्नात कोणताही विघ्न येऊ नये ही आम्ही प्रार्थना करतो आणि पुढच्या कार्यात शुभारंभ करतो. लागा सोड. मी जरा अक्षता वाट सगळ्यांना. अरे वा. अरे देवा. अक्षता चित्रवती. देवा देवा हे देवा
जरा मंगळाष्टका त्याने म्हणा. हो माझ्या देवाचं लग्न आहे. शुभमंगल. लग्न समारंभ सगळा झालेला आहे. वराडी मंडळींना सांगतो जेवणाची सोय दिलेली आहे. हा सगळ्यांनी जेवून जायचं आहे. समजलं का नाही? सगळ्या विधी झाल्या. तुझं का आता एकच विधी शिल्लक राहिली. तेव्हा नव दाम्पत्याने नाव द्यायचं. हो नाव घ्या. आता आता तर कधी लग्न आताच झालंय. मग आताच घ्यायचं. तुम्ही सुरुवात करा ना अगोदर. माझं लग्न नाही. माझं लग्न माझं म्हणून अनुभव जास्त तुम्हाला आहे ना. म्हणून मग काय करायचं आहे. लग्न काय होतं असं. तुम्ही काय सुरुवात करा तुम्ही. मीच करू करतो. आता मीच सांगितलं म्हटलं तर मलाच करावं लागणार. काय करतात? उघडे होतोस. काढ्यात काढा. कसला काढा? काय काढा कसला? सांगतो ना पुढे. जरा धीर धर. काढ्यात काढा. अडवशाचा काढा. निमीचं नाव घेतो.
कोणीच कसे आणले नाही तू आणते लक्षात आण. आता देवी तुम्ही या तुम्हाला अनुभव आहे ना ते नववधू आहे त्यांना अजून अनुभव नाही घेतलंच पाहिजे. घेतलं देव आहे ते मग देवासाठी घ्यायला या पुढे या. शिवपिंडिकेच्या भोवती वासुकीचा वेढा. वा. शिवपिंडिकेच्या भोवती वासुकीचा वेढा. नारायणांचं नाव घेते वाटमाची सोडा. मग मी कुठे थांबलो हा, बरं हा, नारायणा या पुढे बोला. देवीने नाव घेतलं मग तुम्हाला वाट सोडायला नको काय वाट सोडा. शिवशंकराच्या पिंडीवर बेल घालतो वाकून. वा महालक्ष्मी माझी पत्नी हिचं नाव घेतो तुम्हा साऱ्यांचा मान राखू. वा वा तुम्हा वा साऱ्यांचा वा मान वा. राखू. ये बाबा ये चांगला बरं हा अक्षता माझ्या पुण्यात टाकतो आता नाव घे ये हा ते नाही चेष्टा करता येते फक्त तुला बाबू तू घेतोय ना काय झालं तू घेतो ये नाव घे यांनी आता कसं घेतलं नाव कसं नाव घे तुझं लग्न झालंय झालं का त्याला माहित नाहीये लग्न झालंय की नाही समजलं नाव घे कशाला पुढे आला ना गेला तुला बाबा मी विचारणार नाही तुझ्या आधीच पोटात गोळा आहे बाबा ये तुझं लग्न झालंय मला माहित आहे तू घे महादेवच्या मंदिरात सर्व लोक आरती ती आहे घालते मी अनवरती. काय झालं नक्की बायकोचं नाव का भारती की आरती मग तसं कोण घेणार सांगितलं नाव. करत होतो आरती म्हणून सांगतो हा? आणि हो सांगतो झाले सगळे झाले हा राहिला मीटिंग करायला. तूच करणार बाकी त्याला काय करणार या आता तुम्हाला करणार हा, घ्या. घेतलं? आता ही सवय करा आता पुढे पुढे जसे जसे कार्यक्रम येतील हा, घ्यायलाच पाहिजे. तुम्हीच असणार का? मीच आहे. घ्या. अंगणात होती तुळस तुळशी समोर लावला दिवा. अंगणात होती तुळस तुळशी समोर लावला दिवा. शिवशंभू यांचं नाव घेते जन्मोजन्मी हात जोडीदार हवा. वा 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 चांगलं गायलं. कुठे चला वराड कैलासापर्यंत. त्या म्हणताय जन्मोजन्मी हवा आणि तुम्ही चला कुठे नव दाम्पत्य म्हटलं मी तुम्हा आता देवाने घेतलं आईने घेतलं ना तुम्हाला घ्यायला नको ओमे विश्वाचा देव आहे. विश्वाचा देव असू दे विश्वाच्या देवाचं लग्न आता झालंय त्याचं का घेतलंच पाहिजे. घेतलंच पाहिजे असं नाही हो. घ्या. हिमालयावर जमले देव देवता आणि भूतगण. हो, बघितलं. हिमालयावर जमले देव देवता आणि भूतगण. उमा आणि शिवाच्या जीवनाचा सुरू झाला आतापासून हा सुखद क्षण. सुखद क्षण. वा 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 चला 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 वरातीची तयारी करा आणि कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका लग्नाचा